हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. भरपूर मोठा पाऊस या 4 दिवसात पडत आहे. आत्ता एक 5च मिनटं थांबला आहे, तेवढ्यात मी बाहेर आले. त्यामुळे फुलेसुद्धा भरपूर आता येत नाहीत. पावसामुळे भरपूर गळून पडतात आणि थोडीफार मोजकीच यायला लागल्यात, तेवढीच काढतोय आणि देवाला वाहतोय. आणि हलका हलकासा पाऊस पण चालूच आहे. जोरदार आणि कोल्हापूर साईडला मोठा पाऊस पडल्यामुळे आता ऑरेंज अलर्ट पण हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि पंचगंगा नदीची पातळीसुद्धा फुल्ल झालेलीच आहे. आणि रोज बातमीला सुद्धा दाखवायला लागल्यात. आता सकाळचा माझा नाश्ता वगैरे झाला आहे. डबा मुलाला करून दिला, तो देखील नाश्ता डबा घेऊन गेला. मिस्टर पण 9:30 वाजता नाश्ता चहा वगैरे घेऊन गेलेत. मग बाकीची राहिलेली कामं लोटून फरशी पुसून धुणं धुयाचं हेच काम चालू होतं. ते झाल्यानंतर ही आहे आपली दुपारची टायमिंग. आणि दुपारच्या टायमिंगमध्ये थोडीशी आठवड्याची तयारी करायची होती. तर टोमॅटो कसे सगळे पिकले की मी काय करते, त्याची प्युरीच करून ठेवते. मला आठवडाभरासाठी ही प्युरी अगदी बास होते. कटिंग केलेत टोमॅटो आणि मिक्सर लावून थोडंसं मी ते गरम केलं आणि गार झालं, फ्रीजमध्ये ठेवलं. आणि त्यानंतर आपले शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले. बऱ्याचशा माझ्या भाज्यामध्ये तुम्ही बघता शेंगदाण्याचा कूटच असतो. मेथीची भाजी, गवारी, वांगं हे नेहमीच आमच्या घरी बनवलं जातं. ह्या भाज्या रेग्युलर भाज्यामधल्या ह्या भाज्या सगळ्यांना आवडतात. त्याच रोज रोज कराव्या लागतात. त्यामुळे कूट हा शेंगदाण्याचा भरपूर लागतो. त्यामुळे आठवड्याभराची ही सुद्धा तयारी लगेचच करून घेतली. सोबतच तुम्ही बघितलं की तूपसुद्धा कढवून घेतलं. 15 दिवसाचं ते तूप होतं. म्हणजे लोणी काढून ठेवलं होतं, फक्त कढवायचंच तेवढं राहिलं होतं. आता एक थोड्याशा चपात्यासुद्धा दुपारी आम्हाला गरम गरम पाहिजे होत्या. आता मिस्टर, मुलगा मोठा, मी तिघंजण आहे. त्यामुळे दुपारच्या जेवणाची ही तयारी चालू होती. ते झाल्यानंतर हे सुद्धा लगेचच मी करायला घेतलं काम. आता नेहमीची डाळ साधी असते तेच केल्या आणि डाळीची आमटी ते करायला घेतले. आता भाजी आता संध्याकाळी आणतीलच, ते पण दाखवेन. आता ही साधी आपली डाळ असते बघा, तीच केलेली आहे. आता दुपारच्या जेवणाला इतकं काय करत बसले नाही. सकाळी भाज्या दोन झाल्यामुळे आता ही थोडीशी कमी पडेल म्हणून डाळच केलेली आहे. आणि छान अशी डाळ सगळ्यांना आवडते. अगदी काय नसलं तर हेच असतं. आता त्याच्यामध्ये थोडीशी फोडणी वरून टाकली आहे, म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये ही आपली डाळीची बेसिक आमटी ते वेगळ्या भांड्यामध्ये मी फोडणी टाकून घेतली. आणि हे अजून एक तूप होतं, हे लोणी होतं, लोणी होतं, ते सुद्धा लगेचच मी कढवायला ठेवलं. आणि 2 भांड्यामध्ये लोणी होतं. एक खाली ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि फ्रीजरचा जो काय आपण बर्फाचा कप्पा असतो तिथे लाईट सारखी जात होती म्हणून तिथे एक विसरून भांडं राहिलं होतं, ते सुद्धा लगेचच आता करायला घेऊया म्हटलं. आणि आता हे मिस्टरांचा उपवास तो आहे. शाबू सकाळीच मी 1-2 तास भिजत घालते. मोकळा सुट्टा होता तर कसं भिजत घालते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अगदी मोकळी खिचडी बनते. त्याला काहीच करायला लागत नाही. अगदी जिरं आणि मिरची घालते त्यामध्ये फक्त. आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ इतकंच घालते. कधी तर बटाटे वगैरे अशा आवडीने खातात तेव्हाच तेवढे बटाटे घालते. म्हणजे सगळ्यांचा जेव्हा उपवास असतो तेव्हा. आणि मिस्टरांना अशी साधीच सिंपल अशी खिचडी आवडते, ती त्यांच्यासाठी इकडे मी फोडणीला टाकलेली आहे. आणि हा व्लॉग आपला उपवासाचा असल्यामुळे तुम्हाला यामध्ये खिचडी आणि बाकीचे थोडंसं स्वयंपाक दिसेल आजच्या व्लॉगमध्ये. आता माझा तर उपवास कधी जास्त नसतोय. मिस्टरांचा नेहमीचा गुरुवार आणि शनिवार असतो, संकष्टी असते. त्यामुळे तर इकडे माझं सगळा स्वयंपाक वगैरे झाला आहे. मुलगा पण आज आता सुट्टी आहे दुपारनंतर, तो देखील आला. डबा ॲक्च्युली घेऊन गेला होता, डबा काही खाल्लेला नाही. म्हटलं आता मी असं सगळेजणच बसूया जेवायला. तर बघूया म्हटलं, मी आणि तू तरी बसूया, बाकीचे मग नंतर येतील तेव्हा खातील. गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घे. कारण कसं बाहेर थंडी पण आहे आणि पाऊस पण पडायला. पावसात नाही जा मुलांचे होते तेव्हा मुलांना फार थंडी वाजते. मी तसं तर घरातच असते आणि कामात असल्यामुळे मला इतकी काय थंडी वाजत नाही. आणि मला आठवलं
ही मुलं म्हणतात अगं थंडी वाजते आणि मी थंडी वाजत नाही. ह्याच्या उलट मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला तसं व्हायचं. दिवस रात्र माझ्या अंगातलं स्वेटर काय हलायचं नाही. मला फार थंडी वाजायची आणि मी म्हणायची आईला कशी काय थंडी वाजत नाही. ती कधीच डोक्याला सुद्धा बांधलेलं नाही आणि स्वेटरसुद्धा अजून घातलेलं नाही. तरीसुद्धा म्हणजे तिला थंडी वाजत नाही, आम्हाला का थंडी वाजते असं मी म्हणायची. तर आत्ता मला त्याचं गणित कळलं. म्हटलं की जेव्हा आपण हे करत असतो स्वयंपाक किंवा धुणं भांडी, त्यामुळे आपल्या अंगामध्ये ऑटोमॅटिक हीट ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे आपल्याला थंडीचं घरातल्या स्त्रियांना शक्यतो ज्या कामात आहेत त्यांना तर वाजत नाही. ज्या अगदी कामात नाहीत फक्त स्वयंपाक करतात त्यांना थोडीफार वाजत असणारच आहे. आणि माझं सगळंच काम मी एकटी करत असल्यामुळे मला थंडीच वाजेना. म्हणून म्हटलं तेव्हा मला थंडी वाजत होती आणि आईला कशी काय वाजत नव्हते ह्याचं कारण पण मला आता समजायला लागलं. व परवा बसले होते असंच विचार एकदम आला. म्हटलं थंडी मी तेव्हा एवढी गारठायची, मुलांची म्हणजे गारठण्याची स्थिती बघून मला ते दिवस माझे आठवले. चला तर माझा स्वयंपाक सगळा इथं दुपारचा झालेला आहे. दुपारची वेळ 1 वाजलेला आहेच. आता आम्ही जेवायला बसतो इतक्यात मिस्टर पण येतील आणि सगळ्यांचं पण जेवून होईल. तर इकडे मुलगा शाळेतून आला, त्याचे कपडे वगैरे चेंज केला त्यानं. तर दुपारच्या जेवणाचा बेत असा काहीसा होता. चला पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.